रिक्षाचालकांना मराठी शिकवण्यावरून वाद निर्माण झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली। कोणालाही त्रास देण्याचं कारण नाही, रिक्षाचालकांना काही मराठीचे तज्ज्ञ होण्यासाठी सांगितलेलं नाही, बोलचालीपुरतं मराठी शिकण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे। यासाठी 3 संधी देण्यात आल्या, जुजबी बोलता आलं पाहिजे एवढाच आग्रह आहे असं ते म्हणाले। यासाठी अजूनही कोणाचाही परवाना निलंबित केलेला नाही असं सांगत आमचं सरकार कोणावर अन्याय होऊ देणार नाही आणि जर त्यांना असं वाटत असेल की आम्हाला अजून संधी पाहिजे तर त्यांना वेळही वाढवून द्यायला सरकार तयार आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। सुट्या तेलाबाबत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही मंत्र्यांनी हा विषय उपस्थित केला। जी काही एफडीएच्या माध्यमातून वेगवेगळी कारवाई चालली आहे ती योग्य आहे असं मत मंत्र्यांनी व्यक्त केलं। मात्र पारंपरिक तेलाचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली असं मुख्यमंत्री म्हणाले। जे सुटं तेल घेतात त्यांच्यावर अन्याय होऊ नये, मात्र या दृष्टीनं मार्ग काढण्यासंदर्भात एफडीएला सूचित केलं जाईल असं सांगत गुणवत्ता राखणं गरजेचं आहे आणि दुसरीकडे पारंपरिक व्यवसाय सांभाळणंही गरजेचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। यातला मधला मार्ग काढून काही एसओपीज तयार करून कुठल्याही पद्धतीमध्ये तेलामध्ये भेसळ होणार नाही अशा पद्धतीनं एसओपी तयार करण्यासाठी एफडीएला सांगण्यात येईल असं फडणवीस यांनी सांगितलं। सुट्या तेलाच्या संदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही मंत्र्यांनी हा विषय उपस्थित केला। मंत्र्यांचं मत अगदी स्पष्ट होतं की जी काही एफडीएच्या माध्यमातून वेगवेगळी कारवाई चालली आहे ती योग्य आहे। जे अतिशय थोडं म्हणजे जे अर्धा किलो 1 किलो किंवा अर्धा लिटर 1 लिटर असं तेल न घेता जे सुटं तेल घेतात त्यांच्यावरही अन्याय होऊ नये या दृष्टीनं मार्ग काढला पाहिजे। या संदर्भात आम्ही एफडीएला सांगणार आहोत की एकीकडे क्वालिटी मेंटेन करणंही गरजेचं आहे, दुसरीकडे पारंपरिक व्यवसाय सांभाळणंही गरजेचं आहे आणि म्हणून यातला मधला मार्ग काढून काही एसओपीज तयार करून कुठल्याही पद्धतीनं तेलामध्ये मिलावट होणार नाही, तेलामध्ये भेसळ होणार नाही या पद्धतीच्या एसओपीज तयार कराव्यात अशा पद्धतीनं एफडीएला सांगण्यात येईल। यातनं आम्ही असा मार्ग काढू की कुठेही भेसळ करता येणार नाही आणि पारंपरिक व्यवसाय हा बंद करावा लागणार नाही।